सर्वसामान्यांसाठी देखील एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। रोजच्या वापराच्या वस्तू आता स्वस्त होणार आहेत। 12% आणि 28% जीएसटी टॅक्स रद्द करण्यावर मंजुरी मिळाली आहे। दिवाळीमध्ये मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे। जीएसटी काउन्सिलिंगच्या मंत्री गटाने 12% टॅक्स 5% आणण्यावर आणि 28% टॅक्स 18% आणण्यावर मंजुरी दिली। त्यामुळे आता 12% आणि 28% टॅक्स स्लॅब हा रद्द होणार आहे। 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिल्यानंतर दिवाळीमध्ये स्वस्ताईचा धमाका करण्याच्या हालचाली मोदी सरकारने सुरू केल्यात। या निर्णयामुळे रोजच्या वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत। काय काय स्वस्त होणार आणि 12%वरून 5%वर काय येणार ते आपण पाहूया। साबण, टूथपेस्ट, हेअर ऑइल, औषधं, अँटीबायोटिक्स, पेनकिलर, सुकामेवा, स्नॅक्स, प्रोसेस केलेल्या खाण्याच्या वस्तू, प्रोसेस केलेला भाजीपाला, काही मोबाईल, काही कम्प्युटर्स, शिलाई मशीन, प्रेशर कुकर, गिझर, पाण्याचे फिल्टर, इलेक्ट्रिक आयर्न, व्हॅक्यूम क्लीनर, महाग कपडे, कमी दरातले शूज, वॅक्सिन, सायकल, भांडे, मोठी वाहनं, कृषी हत्यारं। तर 28%वरून 18%वर काय येणार ते आपण पाहूया। सिमेंट, सौंदर्य प्रसाधनं, चॉकलेट, प्रिंटर, एसी, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, रबर टायर, डिशवॉशर, प्रोटीन आणि ॲल्युमिनियम फॉईल। टॅक्सच्या शिफारशी जीएसटी काउन्सिलच्या पुढच्या बैठकीमध्ये ठेवल्या जातील। केंद्र राज्य सरकारची यावर सहमती झाल्यावर जीएसटी काउन्सिल हे दर लागू करण्यासाठी तारीख ठरवेल। हे दर दिवाळीच्या वेळी लागू व्हावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे। जो केंद्र सरकार के प्रस्ताव हैं 2 स्लैब को समाप्त करने के लिए, उस प्रस्ताव पर हम लोगों ने विचार किया और समर्थन दिया है और हम लोग इसको रिकमेंडेशन दिए हैं। अब जीएसटी काउंसिल इसको फैसला लेकर स्लैब 12% टैक्स को खत्म करने के लिए और 28% के टैक्स को समाप्त करने के लिए उस प्रस्ताव का